माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भाजणीची चकली बघणार आहोत। चवीला अत्यंत कुरकुरीत, खमंग आणि काटेदार चकली। चकली आतून पोकळ आणि कमी तेल पिणारी, परफेक्ट मेजरमेंट असं तुम्हाला मी इथे व्हिडिओ दाखवणार आहे। इथे मी 9 वाटी पीठ मोजून घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये देखील 9 वाटीच पाणी घालून घेणार आहे। इथे 9 वाटी पिठासाठी पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने इथे मी 6 चमचे एवढे तेल घालून घेतले आहे। तीळ 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि ओवा घालून घ्यायचा आहे। गॅसवर पाणी उकळलं की त्यामध्ये भाजणीचं पीठ घालून घ्यायचं आहे। झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे पीठ आणि पीठ थंड झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने छान मळून घ्यायचं। इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान आपली काटेदार चकली पडत आहे। गॅस मोठा ठेवून कुरकुरीत चकली होईपर्यंत दोन्ही बाजूने छान तळून घ्यायची आहे चकल्या। इथे बघू शकता काटेदार आणि कुरकुरीत खमंग अशी चकली रेडी झाली आहे।